चला, हवायुद्धाचं आज वातावरण एकदम गुलाबी झालेलं आहे, कारण यंग ब्रिगेड आज या मंचावरती आलेली आहे. सध्या जे 2 सिनेमे सगळ्या महाराष्ट्राला भुरळ घालतायत, सगळ्या महाराष्ट्रातले प्रेक्षक उत्सुक आहेत हे 2 सिनेमे पाहण्यासाठी, त्यातले हे आपले आवडते चेहरे. एक चित्रपट आहे रेडीमिक्स, जोरदार टाळ्या पाहिजेत वैभव तत्ववादीसाठी, जोरदार टाळ्या प्रार्थना बेरेसाठी, जोरदार टाळ्या नेहा जोशीसाठी, जे आपल्यासाठी रेडीमिक्स घेऊन आलेले आहेत. आणि त्याच बरोबरीनं आणखीन एक सिनेमा, ज्या सिनेमाची बरेच दिवस झाले हवाय, तर लकी हे नाव बरेच दिवस झालं गाजत होतं आणि त्यातले लकी हिरो हिरोईन कोण आहेत याचीही उत्सुकता होती. तर तेच हे दोघे, जोरदार टाळ्या अभय महाजनसाठी आणि जोरदार टाळ्या दीप्ती सतीसाठी. हे 2 नवे चेहरे जे घेऊन आलेले आहेत त्यांना आता या मंचावरती आमंत्रित करूयात. लकीचे दिग्दर्शक पहिल्यांदाच या मंचावरती संजय जाधव. वा वा, ज्या माणसाला बघण्याची हवा होते इतकी इच्छा होती आमची की एकदा यांना बघता यावं, एकदा जवळून बघता यावं, हा माणूस कसा आहे एकदा जाणून घ्यावं, ही खूप इच्छा आणि ती आज पूर्ण झाली. आम्ही लकी आहोत असं म्हणायला हरकत नाही. हो, मी पण खूप लकी आहे. मला पण खूप इच्छा होती, कारण मी खूप ऐकलं होतं चला हवा अयोध्या हा एक खूप सुंदर शो आहे आणि इथे त्याचा जो होस्ट आहे निलेश साबळे, तो अप्रतिम शो हे करतो, अँकर करतो आणि याची टीम जी आहे मला त्या सगळ्यांना पण बघायचं होतं. सो दॅट इज द रिझन आय एम रिअली एक्सायटेड अँड आय एम रिअली थँकफुल टू माय. यस, मला खरंच आनंद होतो की अशी नवी माणसं येतात तेव्हा नवीन विनोद सुचतात आम्हाला. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूयात रेडीमिक्स या सिनेमाचे प्रस्तुत करता, जोरदार टाळ्या अमेय खोपकर यांच्यासाठी. वा वा, तर आता घर भरल्यासारखं मला वाटतंय. अमेय सर, काय सांगाल, एक नवा कोरा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला आलाय आणि सिनेमाचं नावच आहे रेडीमिक्स. हो, एक चांगली टीम, एक चांगली रोमॅन्टिक कॉमेडी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. वा वा, खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत या 2ही सिनेमांबद्दल. सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. आणि आता या मंचावरती आमंत्रित करणार आहोत आणखीन एका अभिनेत्याला जे रेडीमिक्सचा भाग आहेत. जोरदार टाळ्या सुनील तावडे यांच्यासाठी.
मी बसण्याची विनंती करतो सुनील सर. आणि आता आमंत्रित करूयात एका गोड गळ्याच्या गोड गायिकेला. जोरदार टाळ्या आर्या आंबेकर साठी. आर्या, मनापासून स्वागत आणि विनंती करेन आमच्या बरोबर बसण्याची. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. गप्पांना सुरुवात करणार आहोत रेडीमिक्स पासून. प्रार्थना, काय रेडीमिक्स? रेडीमिक्स 3 जणांची फिल्म आहे. वा. मी, वैभव आणि नेहा. मी आणि नेहा म्हणजे नुपूर आणि सानिका या दोघी बहिणी असतात. प्रेमात वेमात मुळीच विश्वास नसतो, आवडत नसतं हे सगळं काही तिला, आणि नर्ड असते, टिपिकल चष्माशमा घातलेली मुलगी. आणि एकदा वैभव तत्ववादी तिच्या आयुष्यात येतो आणि मग ती कशी प्रेमाची गुंतागुंत. दॅट इज रेडीमिक्स. वा वा. वैभवलाच विचारतो, रेडीमिक्स तुझ्या नजरेतून काय? आणि त्याचं नाव असं काय रेडीमिक्स? मुळात हां. प्रेम म्हटल्यावर ना कधी कधी सुरुवातीचं प्रेम कसं खूप असं गोड असतं, गुलाबी हवा वगैरे सगळं असतं. नंतर जसं तसं पुढे जाता तुम्ही तर दोघांनाही आपापले पैलू कळतात की अच्छा ही अशी आहे का, हा असा आहे का. त्यामुळे प्रेम म्हणजे फक्त आनंद किंवा फक्त दुःख असं नाही, बरेच त्याला शेड्स आहेत. Sentiments. त्यामुळे या सगळ्यांची जी भेसळ होते ते म्हणून त्यामुळे रेडीमिक्स. वा. तू जी व्यक्तिरेखा साकारतोयस ती काय? मी एक इंटिरियर डिझायनर आहे फिल्ममध्ये, त्याचं नाव आहे समीर. आणि याचा असा फंडा आहे की मी फार कमी बोलणार पण करून दाखवणार. पण प्रॉब्लेम याचा असा होतो की तो जे करायला जातो ना ते नेहमी चुकतं. तर असा तो कॅरेक्टर आहे ते. यानंतर येणार आहे संजय जाधव यांच्याकडे. काय सांगाल? लकीची गोष्ट अशी आहे की तिथे फ्रेश फेसेस हवे होते. आणि अभय महाजनबद्दल मी खूप ऐकलं होतं, मला खूप लोक सांगत होते. और मिलने के बाद ऐसे हुआ की हाच रे, हाच लकी आहे. ओके. दीप्तीचं कास्टिंग थोडंसं डिफिकल्ट होतं. फ्रेश फेस हवा आहे, पण ॲट द सेम टाईम ती ॲक्ट्रेस अशी हवी जिला मी कशी दिसते, मी हे केलं तर लोकांना काय वाटेल, मला काय वाटेल, हे इनिबिशन्स नसलेली ॲक्ट्रेस मला हवी होती. वा वा वा. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या सिनेमागृहात जाण्याची. आत्तापर्यंत आम्ही अनेक सिनेमांची निर्मिती केली. ते मराठी सिनेमे होते, हिंदी सिनेमे होते, पण आता आम्ही ठरवलं की पहिल्यांदा हॉलिवूडकडे वळायचं. हॉलिवूडकडे सुद्धा आम्ही वळालो. आणि या दोनही सिनेमांमधला एक कॉमन फॅक्टर आहे प्रेम. प्रेम हा आपल्या इंडस्ट्रीचाच वीक पॉईंट आहे. मग तो हिंदी असो, मराठी असो, कुठली भाषा, प्रेम असलं पाहिजे सिनेमात. आणि अशी एक लव्ह स्टोरी जी खूप फेमस आहे ती म्हणजेच टायटॅनिक. टायटॅनिक बनवण्याचा तेवढा खर्च जरी आमच्याकडे नसला तरी साधारण एक 8,500 रुपये खर्च करून आज आम्ही बिग बजेट एक टायटॅनिक सिनेमा तुमच्या समोर सादर करणार आहे. हॉलिवूड जरी असलं तरी होणार मात्र मराठीतच आहे. त्यामुळे त्यांचा होता टायटॅनिक, आपला आहे तात्यानिक. पण ते तात्यानिक का आहे हे सुद्धा कळणार आहे. तर पाहूयात आमचा सिनेमा तात्यानिक.